नमस्कार. कसे आहात सर्वजण? आज आपण खुर्चीवरती बसून योगा करणार आहोत. ज्यांना खाली मांडी घालून बसता येत नाही, सुखासनामध्ये बसता येत नाही किंवा गुडघे दुखतात त्यामुळे खाली बसता येत नाही, त्यांच्यासाठी आपण आज खुर्चीवरती बसून योगासने शिकणार आहोत. ही योगासने ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांना खाली मांडी घालून बसता येत नाही ते करू शकतात. आपण ज्या खुर्चीला आर्म रेस्ट नसेल, ज्याच्यावर आपण हात ठेवतो ते साईडला आर्म रेस्ट ते नसेल अशी चेअर घ्यायची आहे, खुर्ची घ्यायची आहे. आणि ज्या खुर्चीला खाली व्हील चेअर नसतील, चाकं नसतील अशी चेअर घ्यायची आहे. चेअर एका ठिकाणी स्टेबल राहील अशा ठिकाणी ठेवा. हल्ली नाही पाहिजे एका जाग्यावरून. तुम्ही योगा मॅटवरती सुद्धा ठेवू शकता जेणेकरून चेअर हलणार नाही. याप्रमाणे चेअर असावी, मागे टेकण्यासाठी सरळ आणि आर्म रेस्ट नसलेली, 4 पाय सरळ खाली, चाके नसतील त्याला. या प्रकारची चेअर तुम्ही घेऊन योगा याच्यावरती करू शकता. चेअरच्या थोडंसं पुढे येऊन बसायचं आहे जेणेकरून आपले दोन्ही पायाचे जे तळवे आहेत ते पूर्णतः जमिनीला लागलेले राहतील. अधांतरी वरती राहणार नाही, पूर्णतः जमिनीला लागलेले राहतील. आणि पाठीचा मणका ताठ ठेवायचा आहे. मी एका बाजूला बसून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा प्रकारे योगा करायचा आहे. तर पहिल्यांदा चेअरच्या थोडं पुढंसं येऊन सरळ बसा, पाठीचा मणका ताठ आणि हनुवटी आपली सरळ राहील, चेहरा पण समोर, मान सरळ, दृष्टी समोर राहील. पायाचे तळवे खाली जमिनीला लागलेले, ताठ बसा, छाती खुली. एक श्वास आत, श्वास बाहेर सोडत असताना आपली मान खाली न्या, हनुवटी छातीला टेकवण्याचा प्रयत्न करा. श्वास आत, मान वरती, श्वास बाहेर, मान खाली. श्वास आत, बाहेर, आत, बाहेर. आणि आता श्वास घेत असताना उजवीकडून मान गोलाकार फिरवायला सुरुवात करा. श्वास बाहेर, डावीकडून पुढे. श्वास आत, बाहेर. श्वास आत घेत असताना उजवीकडून मागे, श्वास बाहेर सोडत असताना डावीकडून पुढे. श्वास बाहेर. आणि आता डावीकडून मागे, श्वास आत, श्वास बाहेर, उजवीकडून पुढे. सरळ दिशेने 5 वेळा आणि उलट दिशेने 5 वेळा. मान एकदम सावकाश गोलाकार फिरवा. मानेचा मणका खूप नाजूक असतो त्यामुळे कोणतीही घाई गडबड करू नका. श्वास आत आणि बाहेर, श्वास आत, मान सरळ, श्वास बाहेर, विश्रांती. आता जो आपला उजवा पाय आहे तो थोडासा वरती उचलायचा आहे. आपण करणार आहोत अँकल मुवमेंट. डावा पाय खाली जमिनीलाच लागलेला राहील. श्वास आत, पायाचा पंजा आपल्याकडे घ्या, श्वास बाहेर, पुढे. पाय सरळ ठेवायचा आहे, गुडघ्यातून वाकवायचा नाही. श्वास आत, बाहेर, आत, बाहेर. आणि आता गोलाकार फिरवा पायाचा पंजा. पहिल्यांदा सरळ दिशेने आणि आता उलट दिशेने. आणि रिलॅक्स. डाव्या पायासोबत पायवरती सरळ राहील पाय. श्वास आत, पायाचा पंजा आपल्याकडे घ्या, श्वास बाहेर, पायाचा पंजा पुढे. याप्रमाणे. यामुळे तुमचे गुडघे जर दुखत असतील ते सुद्धा दुखायचे राहतील. काफ मसल्स दुखत असतील ते पण राहतील. आता अँकल रोटेशन. पायाचा पंजा गोलाकार फिरवा सरळ दिशेने आणि आता उलट दिशेने. आणि विश्रांती, रिलॅक्स. आणि आता आपण करणार आहोत बॉडी ट्विस्ट. काय करायचं आहे मी डावीकडे करून दाखवते, तुम्ही उजवीकडून पण सुरुवात करू शकता. डावा हात खुर्चीच्या एका साईडला, एका बाजूला ठेवा. एक श्वास आत घ्या आणि श्वास बाहेर सोडत असताना मागे वळा. तुम्ही उजवा हात सुद्धा डाव्या बाजूच्या बाहेरच्या बाजूला ठेवू शकता, डाव्या पायाच्या. श्वास आत सरळ,
श्वास बाहेर सेम उजवीकडे त्याप्रमाणे उजवा हात चेअरवरती राहील आणि डावा हात पायाच्या बाहेरच्या बाजूला. मागे बघा. श्वास आत समोर, श्वास बाहेर मागे, याप्रमाणे चालू राहू द्या. तुमचं शरीर जेवढं तुम्हाला संमती देत आहे त्यानुसार आपल्या ट्विस्टिंगचा वेग ठेवा. श्वास आत सरळ, श्वास बाहेर विश्रांती. आता आपला जो उजवा पाय आहे तो वरती उचलून त्याचा अँकल जो आहे तो डाव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचा आहे आणि आपला उजवा पाय जो आहे तो वरती खाली करायचा आहे तिथली आसनमध्ये. जर तुम्हाला फास्ट करणं शक्य नसेल तर तुम्ही हाताचा सपोर्ट घेऊन पाय वरती खाली करू शकता. आणि विश्रांती, रिलॅक्स. डाव्या पायासोबत डावा पाय, डाव्या पायाचा अँकल उजव्या पायाच्या मांडीवरती आणि वरती खाली पाय करायचा आहे. सरळ समोर बघा. श्वास घेत राहा किंवा तुम्ही हाताचा सपोर्ट घेऊन सुद्धा करू शकता. श्वास आत पाय वरती, श्वास बाहेर पाय खाली, याप्रमाणे. आणि विश्रांती, रिलॅक्स. आता आपला उजवा पाय जो आहे तो गुडघ्यातून फोल्ड करून वरती घ्यायचा आहे आणि त्याची टाच जी आहे ती चेअरवरती ठेवायची आहे. दोन्ही हातांनी पायाच्या उजव्या पायाच्या मांडीला पकडा आणि आता काय करायचं आहे, श्वास आत, श्वास बाहेर, शक्य तेवढा पाय सरळ करा. श्वास आत बाहेर, आत बाहेर, याप्रमाणे चालू राहू द्या. याच्यामुळे सुद्धा तुमची गुडघेदुखी कमी होईल. गुडघेदुखीमध्ये खूप आराम भेटेल. आणि विश्रांती, रिलॅक्स. सेम आपण डाव्या पायासोबत सुद्धा करणार आहोत. दोन्ही हातांनी डाव्या पायाच्या मांडीला पकडा. एक श्वास आत, श्वास बाहेर, पाय सरळ, आत बाहेर, चालू राहू द्या. आणि विश्रांती, रिलॅक्स. आता काय करायचं आहे, उठून उभं राहायचं आहे आणि चेअरमध्ये थोडंसं आपल्यामध्ये आणि चेअरच्या मध्ये थोडंसं अंतर राहील. याप्रमाणे दोन्ही हात एकमेकात, दोन्ही हातांची घडी घाला आणि हात सरळ राहतील छातीच्या समोर. एक श्वास आत, श्वास बाहेर, चेअरवरती बसा. श्वास आत वरती, श्वास बाहेर खाली, याप्रमाणे चालू राहू द्या. श्वास आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, श्वास आत आणि बाहेर. विश्रांती, रिलॅक्स. आता करणार आहोत आपण शोल्डर रोटेशन. पाय सरळ आपल्या खांद्यांच्या रेषेत खाली राहतील, म्हणजे खांद्याने एवढं अंतर आपल्या दोन्ही पायामध्ये राहील. पाय जमिनीला व्यवस्थित टेकलेले, दोन्ही हात खांद्यांवरती ठेवा. हाताचे बोटे एक कोपर शक्य तेवढे जवळ घ्या. श्वास आत, हात वरती, श्वास बाहेर, हात खाली, याप्रमाणे. पाठीचा मणका ताटच राहील आणि सरळ समोर बघा. चेहऱ्यावर स्मित हास्य. आणि आता उलट दिशेने. श्वास आत, मागून पुढे, आणि विश्रांती, रिलॅक्स. दोन्ही हात सरळ समोर खांद्यांच्या रेषेत, दोन्ही हातांच्या मुठी बनवा आणि रिस्ट रोटेशन करायचं आहे. दोन्ही हात मनगटातून गोलाकार फिरवा.
आता उलट दिशेने आणि विश्रांती. दोन्ही हातांच्या मुठी खुली करा आणि आपल्या डाव्या हाताने उजव्या हाताची बोटे मागच्या बाजूला खेचा शरीराकडे. आणि आता खालच्या बाजूने मागे खाली याप्रमाणे. आता आपला उजवा जो हात आहे तो चेअरच्या एका बाजूवरती ठेवा किंवा तुम्ही चेअरला पकडू शकता. एक श्वास आत आणि श्वास बाहेर सोडत असताना डावा हात उजवीकडे शक्य तेवढा स्ट्रेच करा. सरळ समोर बघा, छाती खुली राहील. श्वास आत सरळ, श्वास बाहेर, उजवा हात डावीकडे. श्वास आत बाहेर. चालू राहू द्या. पाठीचा मणका सरळच ठेवा. श्वास घेत राहा. आणि विश्रांती, रिलॅक्स. याच्यानंतर तुम्ही प्राणायाम करू शकता, ध्यान करू शकता. याच्यानंतर नक्की प्राणायाम करा. याच्या पुढच्या भागात अजून आपण अवघड आसने बघूया. आजचा सेशन कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्ते.